सर कोकण आणि कोकणाचा पूर्ण म्हणजे पूर्ण स्टेज जे आहे या चित्रपटाचं ते कोकण आहे आणि कोकणातला निसर्ग आणि तो सातत्याने म्हणजे नायगावकर असं म्हणतात की निसर्ग निसर्ग काय म्हणतात, जर निसर्गच बघायचा असेल तर या आमच्या कोकणात कचऱ्यासारखा पडला आहे. म्हणजे ते उपरोधिक एक कचऱ्यासारखा म्हणणं, पण त्या निसर्गाबद्दलची जी आत्मीयता आहे ती या चित्रपटातून ज्यावेळेला आपण व्यक्त करतो त्यातल्या जमिनीबद्दलची, तर त्यातून एक चळवळ उभी राहणे अपेक्षित असते आणि मग असे चित्रपट त्या चळवळीला खतपाणी घालतात, कुठेतरी एक स्पार्क क्रिएट करतात. तर या चित्रपटानं तुम्हाला काय वाटतं की कशा स्वरूपामध्ये प्रतिसाद येणं अपेक्षित आहे? म्हणजे ठीक आहे, व्यक्तिप्रतिसाद येतो आहे, कोणीतरी 2 प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकतात, पण समाज म्हणून काय प्रतिक्रिया यावी असं वाटतं? मला स्वतःला असतं की जी वंदना यातली म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरनी जे पात्र रंगवलेलं आहे, माझ्या मुलाची प्रेयसी जी बायको होणार असते आणि जी म्हणजे नंतर काळजी घेते, ती उठाव करते, जो गावकऱ्यांना एकत्र आणून ती जो उठाव करते त्याला ॲक्च्युली ते अधिक क्रियाशील होणं तिथल्या लोकांनी आणि हे अपेक्षित आहे. ही फक्त फुटकळ अशी चळवळ राहू नये, चळवळीचं रूपांतर मोठ्या चळवळीमध्ये व्हावं, एक मोठं असं उभं राहावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण ते जेन्युइन आहे. त्या सुबोध खानोलकरच्या लिखाणामध्ये एक खरेपण आहे त्या ह्याच्यामध्ये की ती खरोखरच असं निसर्गाशी, वातावरणाशी, पर्यावरणाशी आणि तुमच्या श्रद्धेशी सुद्धा, म्हणजे कातळशिल्प किंवा तुमचा ह्याचा राखणदार, निसर्ग, गाव, माणसं, माणसांची उत्पन्नाची साधनं, या सगळ्यावर अतिक्रमण आहे. तर ते अतिक्रमण जे आहे तर ते ओरबाडून आणि निसर्गाचा बॅलन्स जो आहे तोल तो सगळा बिघडवून जे चालू आहे ते थांबायला वंदनानी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. वंदना कॅरेक्टरनी, प्रियदर्शनी इंदलकरनी, तर त्याच्यामुळे ती चळवळ जर मोठ्या प्रमाणात उभी राहिली, फोफावली, तर माझ्यासारख्या कलाकाराला खूप मलाच का सुबोध खानोलकरलाही खूप हे वाटेल. हो, कारण त्याचं गुरु ठाकूरचं ते तिथे, म्हणजे आम्ही शूटिंगसाठी किंवा नाटकाच्या प्रयोगांसाठी जातो, पण ते तिथले आहेत कोकणात. नाही, गुरु तर तिकडे हो तिथला आहे. सुबोधचं पण मामा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, जायचो रोज जेवायला, आणि तिथल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. तर त्यांना आणखीन समाधान वाटेल. हे अशी चळवळ ही जेन्युइन हे आहे, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ह्याचं जर एक मोठ्या ह्याच्यामध्ये हे नुसतं ते करमणुकीपुरतं राहू नये, याला एक चळवळीचं स्वरूप आलं तर आम्हाला कलाकार म्हणून आनंद होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.